नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करते. श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आजची ही कथा आहे गुरुचरित्रातील अशी घटना जी सामान्य नाही, चमत्कारी नाही, तर थेट गुरूंच्या कृपेशी साक्ष आहे. म्हणतात ना, ज्या दिवशी भक्ताचा आंतरिक आवाज गुरुपर्यंत पोहोचतो, त्या दिवशी गुरु स्वतः त्यांच्यापर्यंत चालत येत असतात. आज आपण ऐकणार आहोत अशीच एक कथा जी तुमचं मन हलवून टाकेल आणि गुरूंची महिमा किती अथांग आहे हे डोळ्यांनी दिसेल. चला तर मग कथा सुरू करण्यापूर्वी, जर तुम्ही गुरुवर विश्वास ठेवत असाल तर एक लाईक करा आणि दत्तांची कृपा तुमच्यावर राहो ही शुभेच्छा देत चला आता सुरू करूया गुरुचरित्र अध्याय 9 मधील चमत्कारिक घटना. भक्तांनो, गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायात एक अशी घटना येते जी भक्ताला शिकवते की गुरुवर पूर्ण श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर ते स्वतः उभे राहतात. कथा सुरू होते एका साध्या गरीब अनाथ ब्राह्मणापासून. तो लहानपणी आईवडिलांना गमावतो आणि एकट्याने जीवन जगत असतो. त्याच्याकडे पैसा नसतो, ना कोणी नातेवाईक असतात. फक्त त्याच्याजवळ असतं कोणाचा आधार म्हणजे ते फक्त त्यांचे गुरु. तो तरुण रोज एकच प्रार्थना दिवसातून करायचा. तो तरुण रोज एकाच प्रार्थनेने दिवस सुरू करायचा की गुरुदेव, माझ्या जीवनात कोणीच नाही, तुम्हीच माझं सर्वस्व आहात. तो जसा वाढायचा, जसं मोठा व्हायचा, तसं त्याच्यावर जीवनाची संकटं टप्प्याटप्प्याने वाढतच चालली होती. एके दिवशी गावातल्या काही लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला. त्याच्या नावावरची थोडीफार जमीनसुद्धा त्यांनी बळकावली. सगळीकडे अंधार आणि अन्याय आणि एक गोंधळलेला जीव एकटाच होता. पण त्याने हार मानली नाही. आकाशाकडे पाहत तो फक्त एवढंच बोलला, गुरुदेव, माझ्या संकटावर तुमच्या चरणांची सावली पाडा. ही प्रार्थना म्हणजे जळत्या हृदयाचा आवाजच, अंगावर शहारे येण्यासारखं. आणि त्याच रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसतात नारायण आणि लक्ष्मी दिव्य तेजात उजळलेले. त्यांनी त्याला सांगितलं, त्या ब्राह्मणाला म्हणजे त्या मुलाला सांगितलं की तू चिंता करू नकोस, गुरुच तुझे रक्षण करतील. तू ज्या संकटात आहेस ना, ते उद्या समाप्त होईल. आणि इतक्यातच त्याचं स्वप्न तुटतं. पण त्याचं मन प्रकाशाने भरलेलं असतं. लगेच दुसऱ्या दिवशी गावात पुन्हा वाद सुरू होतात. गावकरी त्याला खोटा आरोप लावून त्या ब्राह्मणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. तो ब्राह्मण रडत नाही, किंचाळत नाही. तो फक्त एकच वाक्य बोलतो, जो सत्यावर आहे ना, त्याच्यासोबत गुरु स्वतः उभे असतात. आणि मग काय, गावात अचानक एक गाढव पळत येते. हो, एक साधं गाढव. पण हे साधं नव्हतं. हे गाढव स्वतः दत्तगुरूंचं रूप मानलं गेलं होतं. ते थेट त्या ब्राह्मणाजवळ येतं, जोरात ओरडतं आणि ज्यांनी त्याच्यावर अन्याय केलेला असतो ना, त्याच्याकडे सरळ धाव घेतं. गावकरी घाबरतात, घामाघूम होतात, सगळे दचकून पळू लागतात. सांगायचा उद्देश हाच आहे की गुरूंचा संदेश होता, जो माझ्या भक्तावर अन्याय करतो ना, त्याला मी शांत बसू देणार नाही. गावातली मंडळी त्या ब्राह्मणाजवळ परत येतात आणि माफी मागतात.
त्यांची जमीन त्याला परत देतात. त्याला सन्मानाने परत गावात स्थानसुद्धा देतात. आणि गावात एकच चर्चा होते, हे साधं गाढव नव्हतं, हे दत्तगुरूंचाच अवतार होता. ब्राह्मण गाढवाजवळ जाऊन म्हणतो, गुरुदेव, माझं रक्षण केलात, मी ऋणी आहे तुमचा. गाढव शांतपणे नजरेने आशीर्वाद देत दूरवर निघून जातं. जसा चमत्कारिक आगमनच तसंच चमत्कारिक प्रस्थानसुद्धा झालं. या अध्यायाने आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश दिलेत. ते म्हणजे गुरुवर विश्वास ठेवला तर भीती संपते. भक्ताने एकदाच सांगितलं, गुरुदेव मला वाचवा, आणि गुरु धावत आले. आणि दुसरा संदेश म्हणजे गुरु भक्तावरचा अन्याय सहन करत नाहीत. भक्त निराधार असला तरी तो कधीही एकटा नसतो. गुरु त्याच्या संकटावर थेट पाऊल टाकतात. गुरूंचा अवतार कधी कुठे कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. कधी साध्या गाढवाच्याही रूपात येतील, पण कृपा मात्र अपरंपार असेल. भक्तांनो, कथा इथेच संपली असेल, पण गुरूंची कृपा मात्र कधीच संपत नाही. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात एक गूढ शक्ती आहे, एक जादुई शांतता आहे आणि एक अशी शिकवण आहे जी आपल्या जीवनाला नवीन दिशा देते. 9व्या अध्यायातील हा चमत्कार आपल्याला आठवण करून देतोय की जीवनात कितीही अंधार असला तरी गुरूंचा हात तुमच्या डोक्यावर असेल ना, तर तुमच्या वाटेला येणारे प्रत्येक काटे फुलांमधले बदलत असतात. त्या ब्राह्मणासारखं आपणही कधी ना कधी तुटलो असाल, थकलं असाल, निराधार वाटत असेल. लोकांनी कधीकधी आपल्या भावनांचा गैरफायदा घेतला असेल. अन्यायही सहन करावा लागतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातले न्यायालय चुकू शकतात, पण गुरूंचं न्यायालय कधीच चुकू शकत नाही. तिथे ना अर्ज लागतो ना वकील लागतो, फक्त एक शुद्ध प्रार्थना पुरेशी असते. आपल्या मनातील वेदना, डोळ्यातील अश्रू हे सगळं गुरु पाहत असतात. आपण बोललो नाही तरी ते ऐकत असतात. आपण रडलो नाही तरी ते जाणत असतात. म्हणूनच गुरुचरित्र सांगतं की गुरुला हाक मारली तर तो कधीही दुरून पाहत बसत नाही. तो धावत येतो. कोणत्या रूपात येईल हे आपल्यालाही कधीच माहीत नसतं, पण तो येतोच. कधी माणसाच्या रूपात तर कधी प्राण्यांच्या रूपात, कधी एका संधीच्या रूपात आणि कधी अगदी शांत आशीर्वादाच्या रूपात सुद्धा. या अध्यायातील गाढवसुद्धा साधं प्राणी दिसतं, पण त्या गाढवाच्या डोळ्यातून झळकणारा प्रकाश म्हणजेच गुरूचं तेज होतं. भक्तावर होणारा अन्याय त्यांनी सहन केला नाही, भक्तासाठी स्वतः धावत आले. हा फक्त चमत्कारच नाही, ही गुरुभक्तीची साक्ष आहे. भक्तांनो, आज तुम्ही ही कथा ऐकली, पण मला खात्री आहे की ही कथा तुमच्या जीवनातही काहीतरी बदल घडवेल. जर तुम्ही निराश असाल, एखाद्या समस्येत अडकला असाल, तर आज रात्री शांतपणे बसून एकदा मनातून बोला, गुरुदेव माझा हात धरा, फक्त एवढंच सांगा आणि मग मागे वळून बघा. तुमच्यासाठी मार्ग कसा तयार होतोय ते बघा. कारण जेव्हा गुरु निर्णय घेतात ना, तेव्हा अडथळेही तुमच्या पुढे नतमस्तक होत असतात. भक्तांनो, तुमच्या घरात, मनात आणि आयुष्यात सदैव गुरुचरणांची सावली राहो. तुमच्यावर गुरुदत्तांचे अखंड आशीर्वाद राहोत. तुम्ही सुखी राहा, निरोगी राहा, समाधानी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा कधी सोडू नका. चला तर मग भक्तांनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलवर येणाऱ्या अशा अनेक दत्तगुरू कथांसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना गुरूंची कृपा हवी आहे त्यांच्यापर्यंत ही कथा पोहोचवा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.